हुशार आहेस ग तू. हे तुला आज कळतंय भय? आज जरा शुद्धीत आहेस म्हणून आमची किंमत कळती म्हणायची. कळल. आज जशी तुला आमची किंमत कळली तशी घरच्या समद्यांना कळल. नंदिता काय चीज आहे हे बी कळल. काल तसं आज असं काय झालं अंजली बाईसनी? या आधी कधी असं वागल्या नव्हत्या. हा, घरची माणसं महत्वाची, भावाभावांमध्ये फूट पडायला नको, बरोबर आहे त्यांचं. पण माझ्यानं सूरज मध्ये कुठे भांडण झाले असं का वाटतं त्यासनी? रानादा, हा? अरे इथं आहेस व्हय तू? बरं झालं बाबा भेटलास. आणि इथं का बसलायस असं तू? ते तुझे साथीदार अरे लई काय काय बोलले आम्हाला. घेणं ना देणं मधनं काय एक एक काढलं कुणाच ठाऊक. म्हणल्या माझ्यामुळे तुम्हा भावांमध्ये भांडण नको, यापुढे बोलायलाच नको. आता हे काय नवीन? हा, पण त्यांना असं का वाटतंय की माझ्यानं सूरज मध्ये फूट पडेल? नाही, तिला नाही वाटत असं. पण वहिनी साहेबांनी तरी असंच वाटतंय ना? काय अगं, पण त्यांना का असं वाटेल? त्यांचा काय संबंध? घ्या, म्हणजे खरं काय झालंय ते अंजलीनं तुला सांगितलंच नाहीये म्हण की. खरं काय? उगा कोड्यात बोलू नकस. समजा काय ते सरळ सांग. अरे काय सांगू आता तुला? समजा पिसकटलंय बघ आज सकाळी. आज सकाळी वहिनी साहेब आलत्या शाळेत. हेच हे असं घडलं म्हणून दुखावले अंजलीबाई. नाही तर अशा वागल्या नसते माझ्या बरोबर. जो प्रकार सुधारायला पाहिजे ते बी आत्ताच्या आत्ता. आब राखावा म्हणून केलं. समजा आमच्या संघाशी आलं. पुण्यांदा अशी चूक नाही होणार राणा भाऊजी. वहिनी, तुम्ही रडू नका. तुम्ही म्हणताय तसं तुमच्या बोलण्याचा त्यांना काहीतरी वेगळा अर्थ लागला असेल. हा, तुम्ही काय बी काळजी करू नका. मी समजवतो त्यासनी. हे समजेल. नाही, तुम्हाला पाहिजे असेल तर आमचा जीव घ्या, पण आमच्या यांना काही करू नका. चुकीचं असलं तरी मी आमचं सौभाग्य होते. अरे वहिनींमुळे वाचलास तू आज. अरे आता तरी नीट वागायला शिक. आम्ही खरंच येऊ काय माफी मागा? त्याच्याशिवाय आमच्या जीवाला काही चैन पडणार नाही बघा. त्याची काही गरज नाही वय. जो समजा शब्दांचा घोटाळा मी मिटवतो समजा. तू कसला घोटाळा मिटवणार बैला? ध चा मा आत्ता कुठं सुरू झालाय.
नाही नको. माझ्यामुळे राणाजींच्या घरात भांडणं नको. राणाजींविषयी काहीतरी वेगळं वाटू लागलं आणि हा सगळा प्रकार. छे, उद्या खरंच आमच्या भविष्यात काही नातं निर्माण झालं तर त्याचा त्रास इतरांना होईल. नाही, आपल्यामुळे कुणाला त्रास व्हायला नको. लई मोठा घोटाळा आहे, जरा निस्तरून द्या की. नाही, आता नको. मी जरा घाईत आहे. अहो, आई काय असणारच की. एवढं नीट समजावून सांगा, मग तुम्ही जा की. तुम्हाला मी सांगितलं ना, आपण नको बोलायला. आणि यापुढे माझ्या मागेही येऊ नका. अहो, ऐकलत का? वृंदीच्या मुलीचं अगदी झोकात होणार आहे बरं का लग्न. 25 भरजरी साड्या काय घेते, दागिने काय घेते, सगळे हाऊस मौस भागवून घ्यायला लागलीये ती. अमेरिकेचा जावई मिळालाय म्हणून फार खुशीत आहे बरं का वृंदी. आमची मुलगी स्वतःच्या मर्जीची राणी आहे. तिला आपल्या आई बाबांच्या इच्छेपेक्षा अभ्यास पुस्तकं महत्वाची वाटतात. आई, तू काय चाललंय तुझं? सारखं काय लग्न लग्न? आयुष्यात दुसरं काही करण्यासारखं नाहीये का? सारखा आपला तोच विषय. कंटाळा आलाय मला. आधीच आहेत ती नाती जपता येत नाहीये, त्यात अजून नवीन नाती नको आणि त्यांना दुखावणंही नको. सॉरी, मला असं नव्हतं म्हणायचं, पण ते शाळेत आज. शाळेत काय? कोणाशी वाद झालाय का? अंजली, काय विचारतोय मी? बाबा, मला भूक लागली, आपण जेवूयात का? अंजली बाळा, काय झालंय? मला तरी सांगशील का? अंजलीबाई आहेत का? अरे राणाजी, या ना. ए, जरा बोलायचं होतं. नाही, नको. मला आता कुणाशीच काहीच बोलायचं नाहीये. अंजली, पण ते जरा. प्लीज राणाजी, उशीर झालाय. राणाजी, अंजलीचं वागणं मनावर घेऊ नका. आज शाळेत काहीतरी झालंय वाटतं. आल्यापासून तिचा मूड असाच आहे आणि काही विचारलं तर सांगत पण नाहीये. तुम्हाला जे काही सांगायचं आहे ना, ते मला सांगा. मी नंतर तिला सांगतो. काय नाही, एवढं काय नाही, मी बोलतो नंतर ना. बोलायलाच तयार नाहीत, मग घोटाळा मिटवायचा कसा? राणा, अरे असा काय रे गळपटलायस? चहा प्यायचा काय? 2 मिनिटात तर येईल बघा. न ग का? हा, चान बॉडी जळत्या ना व. आता तू मेरे साथ क्यों चहा पिणार म्हणा? त्यासाठी पाटक बाईच पाहिजेत. त्यांचं नाव काढू नकास. का रे? त्यांनी काही घोडे मारलं तुझं आता? काय नाही. दोस्त दोस्त म्हणायचं आणि सगळं लपवून ठेवायचं. काय उपयोग? ए राणा, बर आपण अजून एकदा बघूया. आता जर बाई दिसल्या तर तुझा रॉंग नंबर नाही हे फिक्स. चल, डोळं बंद कर. कोण दिख्या? अंजलीबाई. हा, मला पण दिसल्या.